जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व अधिकृत उमेदवारांच्या आपल्या सर्वांचे लाडके नेते अमित भैया देशमुख बालाजी काळे संजयजी राऊत खरोळा जिल्हा परिषद गट क्रमांक 2800 काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रुपालीताई विलासराव भोसले या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते विकासाचा वसा आणि वारसा सातत्यानं आपल्यामध्ये तेवत आणि पेरत राहणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। सर्व उमेदवार सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही सुंदर अशी प्रचार सभा संपन्न होणार आहे। उपस्थित सर्व खरोळा पंचकृषीमधील सुज्ञ नागरिकांना आग्रहाची विनंती आहे, आपल्या खरोळा नगरीमध्ये आपल्या लाडक्या नेत्याचं आगमन झालेलं आहे। आपण एका जोरदार टाळ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागत करायचंय, हात वरती करून स्वागत करायचंय। हा सन्मान आपल्या नेत्याचा आहे, हा सन्मान एका विचाराचा आहे, हा सन्मान स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी तेवत ठेवलेल्या काँग्रेसचा आहे आणि हा सन्मान आपल्या सर्वांच्या माध्यमामधून आपल्या लाडक्या नेत्यांचा या ठिकाणी आपण करीत आहोत। सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचा नारळ वाढवून प्रचार या ठिकाणी माफ करा आजच्या या प्रचार सभेनिमित्त कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय धनंजयजी सुधाकरराव देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक या निमित्तानं आदरणीय धनंजयजी देशमुख हे आपल्या समोर व्यक्त होत आहेत। हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आपल्या गटातील व दोन्ही गणातील उमेदवारांच्या प्रचारासाठी खास आज आपल्या इथं उपस्थित आहेत महाराष्ट्राचे माजी पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ जमलेले सर्व खरोळा गटातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या गटातील आणि गणातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुद्दाम होऊन अमित भैया आपल्या समोर उपस्थित आहेत। त्यांना आपल्यातर्फे मी असे ग्वाही देऊ इच्छितो, हे तिन्ही उमेदवार बहुसंख्य मताने विजय करून आम्ही लातूरला आणि रेणापूरला पाठवू, हे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना ग्वाही देतो। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, मी इथं एकच सांगेल की जेव्हा अमित भैया पालकमंत्री होते आणि आदरणीय धीरज भाई आपले आमदार म्हणून काम करत होते, त्यावेळेस खरोळ्याचा एक सरपंच म्हणून मी खरोळ्यासाठी जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये या 5 वर्षामध्ये त्यांनी दिले आणि आपल्या गटामध्ये जवळजवळ 20 कोटी रुपये आदरणीय भैयांनी अमित भैयांच्या मार्फत सरकारच्या वेगवेगळ्या विविध योजना या गटामध्ये कार्यान्वित केलेल्या आहेत। जर आपण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून दिले तर या विकासाला अधिक गती मिळेल, ही ग्वाही मी आपल्याला देतो आणि थांबतो। जय हिंद। धन्यवाद। यानंतर आजच्या या प्रचार सभेचा शुभारंभ सोहळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या खरोळा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचा शुभारंभ सोहळा आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। एका जोरदार टाळ्यांनी खरोळा जिल्हा परिषद गट क्रमांक 28 अधिकृत उमेदवार रुपाली विलास भोसले, खरोळा पंचायत समिती गट क्रमांक 56 दैवशाला संजयजी राऊतराव, कार्यपूर्व पंचायत समिती गट क्रमांक 55 संगीता बालाजी काळे पाटील यांचा शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या सुंदर अशा संकल्पनेमधून जी विकासाची वाटचाल आपण येणाऱ्या 7 फेब्रुवारी 2026 ला काँग्रेस पक्षाच्या पंजाच्या समोर बटन दाबून जी करणार आहोत, या सुंदर अशा
सुवर्ण योगाचा आपण सन्मान आणि आपण या सुवर्ण योगाचे साक्षीदार बनत आहोत. खऱ्या अर्थानं एक विकासाला आपलं मत या ठिकाणी देणार आहोत. एक विकासाचा वारसा आपण जपणार आहोत. खऱ्या अर्थानं विकास काय असतो हे ज्यांनी आपल्याला शिकवलं ते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब. आणि त्याच विचारावरती ज्यांनी सातत्यानं विचारांचा वसा आणि वारसा जपत आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. काँग्रेस पक्षाचा मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष शेख अब्दुल करीम साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचा सन्मान या ठिकाणी प्रदीपजी गौड यांना विनंती आहे. आदरणीय शेख अब्दुल करीम साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुमचा आणि आमचा श्वास गुंफला धाग्यांचे ते माप नाही. तुमचा आणि आमचा श्वास गुंफला धाग्यांचे ते माप नाही आणि विसरून जाईल जग सारे, परंतु आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना आपण कधीही विसरणार नाही. या उक्तीप्रमाणे आदरणीय साहेबांचा वसा आणि वारसा आपण तेवट ठेवणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि मान्यवर म्हणून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय विलास भैया भोसले यांना विनंती करतो की आदरणीय भैया साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपल्या खरोळा सर्कलच्या माध्यमामधून संपन्न करायचा आहे. ज्यांनी वडिलांचा वारसा जपत जनतेशी नातं जोडलं, सेवाभाव, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणा मनात रुजवत ठेवला, तरुणाईच्या उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी मी शब्द सुमन करतो. आणि यानंतर खरोळा पंचकृषीमधील सर्व युवकांच्या वतीनं आदरणीय भैया साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. अवघ्या 1 मिनिटामध्ये हा सन्मान होईल, कारण बऱ्याच वेळापासून ही मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे. सर्व युवकांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय साहेबांचा वारसा, साहेबांसारखा विकासाचा दृष्टिकोन जे सातत्यानं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आदर्श म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय भैया साहेब यांचा सन्मान या ठिकाणी सर्व पंचकृषीमधील सुजाण युवक वर्गांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. ही सुंदर अशी प्रचार सभा काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ संपन्न होते. हा सुंदर असा सन्मानाचा सोहळा, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा विकासाचा सोहळा म्हणावा लागेल. मागील 25-30 वर्षापासून ज्या विकास नावाची आपण वाट पाहतो तो तेच विकास आज विलास भोसलेच्या माध्यमामधून विकासाचा दृष्टिकोन आणि ज्यांच्या संकल्पनेमधून सातत्यानं फक्त विकास विकास आणि विकासच दिसतो ते आदरणीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य अशी खरोळा नगरीमध्ये आज ही प्रचार सभा संपन्न होत आहे. या सुंदर अशा सोहळ्याला आपल्या सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं काँग्रेस पक्षाचे हे 3ही उमेदवार आपल्या हकेला धावून येणारे उमेदवार आहेत.
आपल्यासाठी सातत्यानं झटणारे उमेदवार आहेत आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आदरणीय भैयासाहेब हे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय माजी चेअरमन यशवंतरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय विलास भैया भोसले यांना विनंती आहे की आपण उमेदवार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आर्वी नगरीचे सरपंच पदी राहिलेले आणि आर्वी गावाला एक मॉडेल ग्रामपंचायत कशी असावी याची ओळख करून देणारे आदरणीय विलास भैया भोसले आहेत। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विकासाचा दृष्टिकोन विलास भैयाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत आदरणीय विलास भैया भोसले। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठे, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद, तसेच अब्दुलजी कलाम या सर्व महापुरुषांना नतमस्तक होऊन मी वंदन करतो व आज 2026 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख अब्दुल करीम साहेब, तसेच आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या सर्व युवकांचे हृदयस्थान महाराष्ट्राचे भाग्यविधाते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचे पुत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार अमित भैया देशमुख व सर्व सन्माननीय व्यासपीठ, मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनंती करण्यासाठी उभा आहे। मी काय खूप मोठा वक्ता नाही, मी एक सामान्य ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे की जे लोकांच्या अडीअडचणी समजून काम करतो, त्यामुळे मला काही जास्त भाषण करता येत नाही, पण मी आपल्याला काही गोष्टी सांगतो की गेल्या 25-30 वर्षापासून हा खरोळा मतदारसंघ तुम्ही पाहताय की या खरोळा मतदारसंघामध्ये 1995-90-95च्या आसपास पासून आज इथं विरोधी पक्षाची सत्ता आहे, पण बरेच देश बदलला, राज्य बदलली, गावं बदलली, शहरं बदलली, पण या खरोळा मतदारसंघाची परिस्थिती कुठं आणि कसल्याच प्रकारे बदललेली मला तर दिसत नाही। कारण मी गेले 20 ते 25 जण पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतोय। या मतदारसंघामध्ये दलित वस्तीमध्ये सभागृह असतील, स्मशानभूमी असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, अंगणवाड्या असतील, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या सर्वांची एवढी दयनीय अवस्था आहे की गेल्या 25 वर्षापासून इथं जिल्हा परिषदच अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न पडलेला आहे मला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीच्या देखभाल, दुरुस्त्या, कामं करण्याची सगळी जबाबदारी साहेबांनी आमच्या खांद्यावर दिलेली आणि ती प्रामाणिकपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ। मी आपल्या सर्वांना सांगतोय की विरोधक म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं, मला आज कळत नाही की ही पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे का विधानसभेची निवडणूक आहे। कारण आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आणि तुम्ही तुमच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या कार्यकाळात काय केलं, एक ठोस काम सर्व जनतेच्या पुढे सांगा। आज पूर्ण खरोळा मतदारसंघातली जनता विचारत आहे की तुम्ही काय केलं। आज तुम्ही पाहू शकता रस्त्यानं चालता येत नाही, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत। मी कार्यपूर मतदारसंघात कार्यपूर गावात फिरत असताना कार्यपूर गावातली जलजीवन मिशनची कामे तिथल्या सन्माननीय मागील उमेदवारांनी केली आहे जिल्हा परिषदच्या, तर त्या योजनेच्या नळाला पाणी सुटल्यानंतर नळाला पाणी तर येतच नाही, पण अख्ख्या कार्यपूरमध्ये महापूर येतोय। म्हणजे तुम्ही काम कुठल्या पद्धतीची करताय, फक्त गुत्तेदारी करायची, गुत्तेदारीतून पैसा कमवायचा, पैसेतून सत्ता निर्माण करायची आणि लोकांना दडपशाही करून गेली 25 वर्ष झाली हे जे तुम्ही राजकारण करताय, हे राजकारण येणाऱ्या काळात हे पूर्ण युवक आणि मतदार बंधू हे खोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत। मला या ठिकाणी असं अवश्य सांगावं वाटते की तुम्ही तुमच्या 25 वर्षांनी केलेले कार्य सांगा। तुम्ही 25 वर्षात जर सगळ्यात जास्त कार्य जर काही केले असतील तर ते आहेत शाळेच्या बॅगा वाटणे आणि एक कॅलेंडर वाटणे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला वाटतं कुठलं की तुम्ही कॅलेंडर वाटल्यापेक्षा त्या जिल्हा परिषद शाळेच्या कन्या शाळेच्या शौचालय जर दुरुस्त केले असते तर तिथल्या आज माता भगिनीच्या मुली जी शिकतायत त्यांना कुठंतरी जाण्याला आज वाव भेटला असता। आज जिल्हा परिषद शाळेत जर गेलं तर आपल्याला लाज वाटेल, या परिस्थितीमध्ये आज तिथले शौचालय आहेत।
तुम्ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये 25-30 वर्षामध्ये एक वाचनालय उभं करू शकला नाही, एक व्यायामशाळा उभं करू शकला नाही. आज खरोळा एवढा मोठा मतदारसंघ आहे, इथं मंजूर झालेली व्यायामशाळा तुम्ही दुसरीकडे पळून गेली. कुंभारवाडीला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं ते तुम्ही दुसरीकडे गेलं. एकाच रस्त्यावर 3-3 वेळेस तुमच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुम्ही एसआरएफच्या फंडातून काम करता आणि बाकीच्या मतदारसंघाला न्याय कधी देणार आहात? तुम्ही तुमच्या जवळचे गुत्तेदार तयार केला. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज फक्त सतरंजा उचलायची वेळ आली आहे. तुम्ही 25-25, 30-30 वर्ष झाल्या तुम्हीच उमेदवारी मागताय, तुम्हीच गुत्तेदारी करताय, पण तुम्ही मतदारसंघाचा विकास तरी कुणा पद्धतीचा करताय? आपल्या खरोळा सब सेंटरची दुरुस्ती केली त्यांच्या गुत्तेदाराला दुरुस्ती केली, पण दुरुस्ती अशा प्रकारे केली, दुरुस्ती न करता बिलं उचलली. ही जनता, आपण एक नागरिक म्हणून आपण कुठेतरी त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. ते तुमच्याकडे आता मतदान मागायला येत आहेत, तुम्ही त्यांना आवश्यक प्रश्न विचारा की गेल्या 5 वर्षी, तुम्ही 20 वर्ष सोडा हो, फक्त गेल्या 5 वर्षीचा त्यांना हिशोब मागा. आमचे मंचक राऊतराव आहेत, सुदाम अप्पा आहेत तिथं, यांनी कोविड मध्ये बया पाणी आपली 12 खेडी योजना होती, 12 खेडी योजना बंद पडली. बंद पडत असताना कोविड चालू होता. कोविड मध्ये त्या गावात पाईपलाईन जोडत असताना त्यांना अडचणी आल्या, त्यांना अक्षरशः गावात येऊ दिलं नाही, पाणी प्यायला येऊ दिलं नाही. म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही सगळ्या गावचा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःपुरता विचार करू नका, तुम्ही सगळ्या जनतेचा विचार करा आणि ही दडपशाही करणं बंद करा. आता तुम्ही येत आहात, आम्हीच देत आहात, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, आम्ही बोरची गाडी लावू, तुम्हाला किती पैसे पाहिजेत सांगा. अरे तुम्ही गेले 25-30 वर्ष जर हे कार्य केलं असतं तर तुम्हाला आज लोकांना साठी ठोकपणे मतदान मागायचा अधिकार राहिला असता. तुम्ही तुमचे कार्य केलेलं सांगा आणि पुन्हा मतदान मागा. तुम्ही लोकांना म्हणता की 2 नंबर धंदे करतात, आणि तुम्ही 2 नंबर धंदे करून कोण करते ते उघडे करून दाखवा. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला मोठं करा, तुम्ही तुमची गुत्तेदारी बंद करा आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवा. की फक्त बॅगा आणि कॅलेंडर वाटून गावचा विकास होणार नाही, तर गावात वाचनालय झाले पाहिजे, कन्या शाळेची परिस्थिती सुधारली पाहिजे. त्या गोविंदनगरला लोकवाटेतून शाळेची कमान उभा केली, जिल्हा परिषद शाळेची लोकसभागातून. यांनी यांच्या जाहीरनाम्यावर टाकले की ती कमान आम्ही उभा केली. अरे किती शोधांती काय तुमची? काय बोलताय तुम्ही? आज आदरणीय धीरजभाई साहेबांच्या फंडातून, मला वाटतं ज्ञान देव, धीरजभाई साहेबांच्या फंडातून आपलं अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधलंय आपण. तर त्याच्या ऑडिओ क्लिप मध्ये बघा किती खोटे आहेत ते. आता सरकारचं जवळच आहे, त्याच्यामुळे त्याला काही वाटणारच नाही. तर त्यांनी ते दलित वस्तीचं सभागृह आपण बांधलंय म्हणून सांगताय. म्हणजे तुम्ही कुण्या पातळीला जाऊन बोलताय? तुम्ही केलेले विकास कामे सांगा, 25-30 वर्ष तुम्ही काय केलंय. आणि आता तुम्ही सांगताय, प्रश्न विचारले लोकांनी की कारखान्यामुळं रस्ते खराब होत आहेत, तुम्ही ट्रॅक्टर अडवा, म्हणजे शेतकरी उपाशी मारायचा का? आता सोयाबीनचे भाव कमी आहेत, तुमच्या जीएसटी सगळ्यावर लागलेले आहेत, आणि आता तुम्ही सांगता की रस्ते ट्रॅक्टरमुळे खराब होते. म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय? तुम्ही रस्ते बी करायचे नाहीत, उसाचे ट्रॅक्टर पण अडवायची. तुम्ही तुमच्या केलेल्या विकास कामावर मतदान मागा. मला एवढंच म्हणालंय, या खरोळा सर्कलची जनता आता सुज्ञ आहे, जागृत झालेली आहे. त्याच्यामुळे गेल्या 25 ते 30 वर्षात ज्या उमेदवारांनी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही, ह्या उमेदवाराला फारा देणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला रुपाली विलास भोसले, जिल्हा परिषद खरोळा पंचायत समिती दैवशाला संजय राऊतराव, तसेच कार्यपूर पंचायत समिती संगीता बालाजी काळे यांच्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मताने आमचे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अमितभाई साहेब असतील, आदरणीय धीरजभाई साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा कायापालट करण्यासाठी आम्हाला भरघोस मताने निवडून द्या. मी आपल्याला एक शाश्वती देतो, तुम्ही 25 वर्ष बघितलेत, फक्त 5 वर्ष बघून बघा, फक्त 5 वर्ष देऊन बघा. माझा जर विकास तुम्हाला केलेला बघायचा असेल तर आदरणीय आमचे नेते अमितभाई देशमुख यांच्या तालमीत आम्ही तयार झालेले कार्यकर्ते. तुम्ही आर्वीला या, आर्वीला बघा काय काय केलं मी, एका ग्रामपंचायत मध्ये काय केलं बघा, रस्ते बघा, नाले बघा. आता महाराष्ट्राचा पहिला प्रयोग केला आम्ही, क्रिकेटचा टर्फ ग्राउंड तयार करतो आम्ही, जे की प्रायव्हेट मध्ये 300 ते 500 रुपये घंट्याला त्याला भाडं आहे. खेळाडू तयार हो, आपल्या गावात युवक तयार हो, ते आम्ही आमच्या आर्वीच्या आता ग्रामपंचायतच्या हद्दीत चालू केले. बचत गट, महिलांचं सबलीकरण असेल, त्यांचं आम्ही ऑफिस असेल, त्यांच्या जे काही सुविधा लागतात त्या सगळ्या पुरवल्यात. एक संधी देऊन बघा, ह्या तुमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, हे साहेबांच्या समोर शब्द देतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून आम्हा सर्वांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. अतिशय
मार्मिक शब्दामध्ये आपलं आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आपण आदरणीय धीरजभैया देशमुख साहेब हे सध्याचे आमदार आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हीच विचार वारसा आपण जपणारी मंडळी आहोत. खरं पाहायला गेलं तर वादळात कधी पत्त्याचं घर बनत नसतं आणि रडत बसल्यानं कधी आयुष्य बनत नसतं. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर बनत नसतं आणि एकदाच हारल्यानं कोणी फकीर बनत नसतं. त्यामुळं जी सिकंदरांची परंपरा आहे, जी राजेशाही परंपरा आहे आणि जो खरा राजा आहे तो नक्कीच आजही राजा होता आणि उद्याही राजा राहणार आहे. त्यामुळं हाच वारसा आपण जपणार आहोत आणि ह्याच वारशाला, ह्याच विचारांना धरून आपल्याच भागामधील काही मंडळी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटांचे असतील, हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. तर यांना पाठिंबा, काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय यशवंतरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण या विचारपीठावरून सर्व शुद्ध नागरिकांना, पंचकृषीमधील सुजाण नागरिकांना संबोधित करावं. काँग्रेस पक्षाचा येणाऱ्या 7 तारखेला होत असलेल्या लातूर जिल्हा परिषद आणि रेणापूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, जिल्हा परिषद खरोळा गटासाठी सौ रुपालीताई भोसले, पंचायत समिती गणासाठी सौ राऊतताई आणि कारेपूर पंचायत समिती गणासाठी आमच्या काळेताई यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आश्वासक चेहरा, राज्याच्या राजकारणातील एक तरुण उमद नेतृत्व, ज्यांच्याकडे बघितलं की आपल्याला साहेबांची आठवण येते, असा एक नेतृत्व आपलं आदरणीय अमित भैया साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आज या प्रचाराचा नारळ वाढवून खरोळा येथे हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे सुपुत्र अनंतरावजी तात्या, रेणा साखरचे माजी चेअरमन आमचे सहकारी सर्जेराव आबा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोदजी जाधव, रेणापूर पंचायत समितीचे पहिले सभापती आमचे लालासाहेबजी चव्हाण साहेब, गावचे सरपंच सन्मान्य धनंजयजी देशमुख, माजी सभापती सन्मान्य शिवराजजी सपकाळ, विश्वासराव काका, ज्यांचं अतिशय खणखणीत आणि पोटतिडकीतून भाषण झालं, ज्यांनी प्रस्तावित केलं ते विलासजी भोसले, त्यांचे सर्व सहकारी, सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं तर मंचकराव काही अडचण येत नाही. आपण सर्वजण या सभेसाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, विलासरावनी ज्या पोटतिडकीनं भाषण केलं तर मला वाटतं की एक चांगला जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करणारा सदस्य आपल्या मार्फत येणाऱ्या 7 तारखेला होत असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे. अमित भैयांच्या तालमीत तयार झालेला हा कार्यकर्ता, ज्यांनी आर्वी गावचं सरपंच पद भूषवलं. आर्वी गाव हे लातूरमध्ये आहे आणि मग एक विकासाचं मॉडेल म्हणून भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या शहराचा विकास होत असताना ज्या कल्पना आहेत, तर विलासरावला वाटलं की आपण ह्या सगळ्या कल्पना आपण आपल्या जिल्हा परिषदेमध्ये, आपल्या मायभूमीत, आपल्या कर्मभूमीत आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून निश्चितपणे करू. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला एक आवाहन केलं की मला फक्त एक संधी द्या, त्या संधीचं मी जर सोनं नाही करून दाखवलं तर पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार. ही जिद्द कार्यकर्त्यात असावी लागते, ही जिद्द नेतृत्वात असावी लागते, त्याला सहकार्य ह्या सगळ्या गोष्टीचं असावं लागतंय. आणि म्हणून अशा एक उमद्या नेतृत्वाला जर आपण संधी दिली तर मला वाटतं की हे जिल्हा परिषदेचं खरं म्हणजे खरोळाचं जे मॉडेल आहे, भैयासाहेब, खरोळा पारंपरिक मतदारसंघ हा काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे. सतत 2-3 टर्म माने सर असतील, स्वर्गीय सुधाकररावजी देशमुख साहेब असतील, यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेचं नेतृत्व त्या नेतृत्वाने केलं.
आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्षाकडून मी माफी मागतो. आमच्याकडून एक चूक झाली. जिल्हा परिषदेला या मतदारसंघात आम्ही बाहेरचा उमेदवार लादला आणि त्यावेळी जी जिल्हा परिषद गेली ती आजपर्यंत आणखीन जिल्हा परिषद आपली आली नाही. आता मला वाटतं की ती विलास भोसले यांच्या रूपानेच आपल्याला ती जिल्हा परिषद निश्चित मिळणार आहे आणि पुढे तोच वसा निश्चितपणे कायम राहणार आहे. मित्रहो, विकासाच्या कल्पना, विकासाच्या वल्गना ही भारतीय जनता पक्षाची मंडळी सातत्यानं आपल्या समोर येते. त्यांना विचारायचं मला की तुम्ही विकास काय केला हे तरी सांगा. नुसत्या खोट्या वल्गना करायच्या, खोटी आश्वासनं द्यायची, निघून जायचं, निवडणुकीच्या निमित्तानं यायचं, जातीपातीत भांडणं लावायचे, समाजात भांडणं लावायचे, पैसे वाटप करायचे. म्हणजे काय त्यांच्या डोक्यात काय काय कल्पना असते ते आम्हाला तर आणखीन काय कळालं नाही. म्हणजे कुठल्या मुद्द्यावर ते बोलतात हे त्यांनाही लक्षात राहते का नाही. संध्याकाळी काय बोलतील आणि सकाळी काय बोलतील हे त्यांच्या लक्षात राहत नाही. आणि म्हणून शाश्वत विकासाची कल्पना या राज्यात, आपल्या जिल्ह्यात जर कोणत्या नेतृत्वाखाली झाली असेल, कोणत्या विचारातून झाली असेल तर ती काँग्रेस पक्षाच्या विचारातून झाली, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वातून झाली, आदरणीय दिलीपराव साहेबांच्या मार्गदर्शनातून झाली आणि त्याच पिढीच्या पुढल्या पिढीत नेतृत्व आदरणीय अमित भैया, धीरज भैया करत आहेत. साहेब, मला सांगायला अतिशय आनंद होईल, साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या भागातली, रेणापूर भागातली पहिली सही जर आम्ही कोणत्या पत्रावर घेतली असेल तर ते तुमच्या पांढरीच्या पुलासाठी सही घेतली. साहेबांनी पहिली सही रेणापूर भागातल्या विकासातलं पहिलं जर सही कुठल्या पत्रावर केली असेल तर ते पांढरीच्या पुलाच्या ह्याच्यावर सही केली. म्हणजे शाश्वत विकास. आम्हाला रस्ते पाहिजेत, चांगले रस्ते पाहिजेत. मांजरा नदीवर बॅरेज केले आम्ही सगळ्यांनी, सर्जेराव असतील, मी असेल, सगळे लालासाहेब असतील, तर सगळ्यांनी साहेबांकडे मागणी केली की साहेब आपण मांजरा नदीवर बॅरेज केले, रेणा कारखाना उभा राहिलाय, आमच्या रेणा नदीवरही बॅरेज करून द्या. साहेबांनी 1 मिनिटात रेणा नदीवरच्या बॅरेजची घोषणा केली आणि मग घनसरगाव असेल, रेणापूर असेल, खरोळा असेल, ह्या सगळ्या बॅरेजची उभारणी झाली, ज्याच्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवन म्हणून चाललं. या दोन्ही नदीकडच्या काठाच्या ह्याच्यावर ऊसाची शेती फुलली आणि म्हणून आज आपला रेणा सहकारी साखर कारखाना 1250चा कारखाना असताना 2500चा झाला, 2.5चा 5000 झालाय, आता दररोज 5,500 गाळप चाललंय. आणि मग ही कारखानदारी उभा केली, शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, सिंचनाच्या क्षमता आहेत, या सगळ्या उभा केल्या. आणि तुम्ही म्हणता काय केलं? सय्यदपूर साठवण, आज सय्यदपूरचे शेतकरी असतील तर मग सांगायला काय अडचण नाही. सय्यदपूर साठवण तलाव आपल्या जिल्ह्यातला शेवटचा साठवण तलाव आहे, ज्याच्यावर मेरीनी साहेब शेवटचं वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट जर कुठलं दिलं असेल तर ते सय्यदपूर साठवण तलाव. आज रेणापूर तालुक्यात सोडून द्या, पण आदरणीय विलासराव साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सिंचनाची एकही साईट उपलब्ध नाही की आता इथं आपल्याला साठवण तलाव करायचा किंवा इथं छोटासा पाझर तलाव करायचा आहे, नदीवर बॅरेज बांधायचे, अशी कुठलीही साईट या जिल्ह्यामध्ये शिल्लक नाही. एवढ्या सिंचनाच्या बाबतीत म्हणजे हे शेतकऱ्यासाठी काम केलं, कारखानदारी उभारली. काल VSIचा एक अहवाल प्रसिद्ध झालाय, त्याच्यामध्ये गेल्या वर्षामध्ये 3000च्या वरती भाव देणारे महाराष्ट्रातले किती कारखाने, तर 58 कारखान्याची लिस्ट आली आहे. आणि 58 कारखान्यामध्ये त्याच्यातले 52 कारखाने हे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातले, आणि फक्त 6 कारखाने आपल्या ज्याला उत्तर पूर्व विभाग म्हणू त्याच्यामधले. आणि हे 6 कारखाने कोणाचे, तर ते पूर्ण 6च्या 6 कारखाने हे मांजरा परिवाराचे. एवढं चांगलं काम या माध्यमातून शेतकऱ्यासाठी असेल, सिंचनाची क्षमता असेल, त्याच्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी असेल. आज सोयाबीनचा भाव लातूरच्या मार्केटमधून, कीर्ती मिल किंवा लातूरचं सोयाबीनचं मार्केट काय चालतं त्याच्यावर देशातला सोयाबीनच्या तेलाचा आणि सोयाबीनचा भाव निघतो. हे साहेबांनी करून दाखवलं. MIDC मध्ये एवढे मोठे प्रकल्प आणले की आज लातूरच्या बाजारपेठेत 50,000 नाही तर 1-1 लाख पोते जरी क्विंटल सोयाबीन आणलं तरी त्याच दिवशी त्या सोयाबीनची विल्हेवाट लागण्याची क्षमता या लातूरच्या बाजारपेठेत आहे. ते विलासराव साहेबांनी केलं. आणि मग हे करत असताना आणखीन शेतकऱ्यांचं जीवन सुधारलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन योगदान देत आलं पाहिजे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून इतक्या मोठ्या मोठ्या योजना, 5 लाखापर्यंत कर्जमाफीची, व्याजमाफीची योजना असेल, शेतकऱ्यांच्या मुलाच्या लग्नासाठी असेल, मुलींच्या लग्नासाठी असेल, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज असेल, तुमचे नवीन नवीन प्रकल्प असेल,
रेशीम लागवडीसाठी असेल, आपलं ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी असेल, बिनव्याजी कर्ज देण्याची परंपरा या जिल्हा बँकेने जपली. महाराष्ट्रामधली एकमेव जिल्हा बँक आहे जी की 5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाला व्याज माफ असणारी लातूर जिल्हा बँक ही राज्यातली एकमेव बँक आहे. आपल्या जिल्हा बँकेबरोबर फक्त पुणे जिल्हा बँकेने ही योजना सुरू केली होती आणि चालू केल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच ही योजना बंद पडली. परंतु लातूरच्या जिल्हा बँकेची योजना आज तागायत चालू. 1800 कोटी रुपयाचं कर्ज आपल्या जिल्हा बँकेमार्फत या जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटप होते, फक्त पीक कर्जाचं. बाकी तर सोडून द्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि मग हे एवढं चांगलं काम, शाश्वत काम, हे काही हवेतलं काम नाही. आणि मग हे करण्यासाठी एका दिवसात होत नाही. त्याच्यासाठी कोणाचं तरी नियोजन लागतंय, परिश्रम लागतंय, सहकार्य लागतंय, एक काम करण्यासाठी झोकून देण्याची वृत्ती लागते. आणि ती वृत्ती देशमुख परिवाराने गेली 40 वर्ष अक्षरशः तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे या जिल्ह्यातल्या लोकांना जपलेलं आहे. कुठेही वेगळं राजकारण नाही, कुठेही वेगळं धोरण नाही. राजकारण निवडणुकीपुरतं आणि निवडणूक संपली की समाजकारण. मग आम्ही कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हे कुठल्याही साहेबांच्या संस्थेमध्ये हे बघितलं जात नाही. कारखाने असो, बँका असो किंवा इतर सगळ्या संस्था असो, सगळ्यांना समान वागणूक देण्याची पद्धत या देशमुख परिवारांकडून अतिशय सदृढ संस्कृत नेतृत्व आपल्याला लाभलंय. आणि मग आपण हे सगळं असताना आपल्याला बघायचे, दुसऱ्याकडे बघायची अजिबात गरज नाही. हे ह्या छायेखाली, वटवृक्षाच्या छायेखाली अतिशय तुम्ही सुखी आहात. तुम्ही नुसतं मागा की तुमच्या ह्याच्यापर्यंत तुमच्या स्वप्नाला आकार देण्याचं काम या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून, आदरणीय साहेबांच्या माध्यमातून, नेतृत्वांच्या माध्यमातून होते. साहेब, एक किस्सा सांगतो. रामचंद्र तिरुके भाजपचे सदस्य होते आणि ते दिलीपराव साहेबांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब, माझं डवले साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे काम आहे, तर तेवढं साहेब फोन केला तर बरं होईल. आपण ठीक आहे. साहेबांनी फोन उचलला आणि डवले साहेबांना सांगितलं की असं असं भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचं काम असेल, तुम्ही जरा सहकार्य करा. अक्षरशः अर्ध्या तासात डवले साहेबांनी ते काम केलं. आणि मग तिथं 2-3 माणसं दुसरे बसले होते. ते म्हणे, साहेब तुम्ही भाजपच्या माणसाचे एवढ्या लवकर काम करता? ते म्हणे, मला जी देवानी शक्ती दिली लोकांसाठी काम करायची, आणि त्या माणसाला जर माझ्याकडून काम व्हावं अशी बुद्धी जर देव देत असेल तर ते काम करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजे एवढी मोठेपणाची, एवढी भूमिका घेऊन हे देशमुख कुटुंब आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे. आणि म्हणून आपण काही वेगळा विचार करायची गरज नाही. त्या सगळ्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी, अमित भैयांच्या नेतृत्वात उद्याचा जिल्हा घडवण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे शक्ती उभा करणं गरजेचं आहे. आणि मग या निवडणुकीच्या निमित्तानं आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विलासरावांनी सांगितलं की जिल्हा परिषदेचे काय कामं असतात. त्यांनी ह्या भागातला दौरा करत असताना गेल्या 20 वर्षात पूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्याकडून काहीच कामं झालं नाही तेही सांगितलं. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की 1992ला लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि त्या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून आदरणीय दिलीपराव साहेब काम करत असताना त्यावेळेस महाराष्ट्रात 30 जिल्हा परिषदा अस्तित्वात होत्या. त्या 30 जिल्हा परिषदामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचा नंबर खालून दुसरा होता, म्हणजे 28वा नंबर होता महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये क्रमांक. परंतु साहेबांच्या नियोजनामुळे, साहेबांच्या दूरदृष्टीमुळे, साहेबांच्या सगळ्या प्रयत्नामुळे अवघ्या 2.5 वर्षात लातूरची जिल्हा परिषद महाराष्ट्रात नंबर 1 वर आणली. हे काम दिलीपराव साहेबांनी. विकासाचं धोरण आलं, विकासाचा अजेंडा लावला, त्याचं नियोजन केलं, काम कसं करावं लागतंय, काम कसं करून घ्यावं लागतंय, ह्या सगळ्या गोष्टीचं एक सुसूत्रीकरण करून ही जिल्हा परिषद अस्तित्वात आणली. आणि मग त्या जिल्हा परिषदेचे सदस्य होण्यासाठी आज तुमच्याकडं विलास भोसले, त्यांच्या मिसेस आज उमेदवार म्हणून उभे आहेत, काळेताई आहेत, राऊतताई आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागं आपण आशीर्वाद उभा करूयात. आदरणीय भैयासाहेबांचं सखोल मार्गदर्शन, त्यांचं आपल्याला ऐकायचं. एक चांगला उमदा नेता उद्याच्या भविष्यातला तुमच्यासाठी एक काम करतो या राज्यामध्ये. राज्यात मागच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, कुठे नाही सगळीकडे वादळ असताना आपला दिवा नेऊन म्हणजे तेवट ठेवण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. आणि महाराष्ट्राने नोंद घ्यावी असं काम या महापालिकेत झालं. आणि महापालिका एक हाती काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचं काम आदरणीय अमित भैयांच्या नेतृत्वाखाली झालं. आम्ही तो देवेंद्र फडणवीसचा रील बघतो, यस यस म्हणलं, त्याच्यावर आमच्या कामखेडच्या एका रील स्टारने त्याच्यावर कॉमेंट्स केले. तर ते कॉमेंट्स असे की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस भैयासाहेबांना बोलतात तर त्यांनी म्हणले, साहेब
जरा जिल्हा परिषदच्या निवडणुकीला पाठवते म्हणजे चव्हाण साहेबांना. आणि मग असे वाचाळ नेते आपल्या इथं येऊन काही बरळून जातात, सांगतात आठवणी पुसा, हे पुसा. आता आठवणी कोणाच्या कोण पुसायले? आता बाजूच्या आपल्या कारखान्याकडे बघितलंय, आम्ही काही प्रयत्न केलाय का? आपण कोणी पुसून टाकले आठवत तरी, परळीमध्ये पुसून टाकले आठवत तरी, त्यांच्याच लोकांनी आपण काहीही केलं नाही. आणि हे सांगतात त्यांच्या आठवणी पुसा. अरे एवढ्या खंबीरपणे आपले कार्यकर्ते, आपले सहकारी, आपले नेते या जिल्ह्यामध्ये एवढी जबरदस्त काम करतात, कारखानदारी उभं करतात. आणि तुमच्या कारखान्याकडे बघितलं तर तुम्हीच, आम्ही कुणाचाही सहभाग एवढा सुद्धा नाही आपल्या लोकांचा, तुम्हीच आठवणी पुसून टाकल्यात. ठीक आहे, त्यांचा विषय तो. परंतु या सगळ्या ह्याच्या माध्यमातून आपण विलास भोसले त्यांना एक संधी द्यावी, काळेताईंना संधी द्यावी, राऊतरावताईंना संधी द्यावी. यापूर्वी या खरोळा गावाचं पंचायत समितीचं सभापतीपद शिवराज्य सप्ताळाबांनी भूषवलंय. त्यांच्या माध्यमातून चांगलं काम मागच्या काळात करता आलं. तीच परंपरा पुढच्या काळात आपण ठेवूयात. एक चांगलं नेतृत्व, नवीन होतकरू कार्यकर्ते तुम्ही तयार करा, त्यांच्या पाठीमागे शक्ती उभा करा. त्याच्यामध्येच आपला विकासाचा अजेंडा आहे. आणि मग त्याला साथ देणारं खंबीर नेतृत्व आदरणीय अमित भाई असतील, धीरज भाई असतील, या सगळ्याच्या माध्यमातून एक नवीन लातूर, नवीन रेणापूर आपण उभा करूयात. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. नक्कीच, म्हणून तर आम्ही म्हणतो 100 में 70 आदमी फिलहाल नाशाद है, 100 में 70 आदमी फिलहाल नाशाद है, दिल पर रखकर हाथ कहिए देश क्या आजाद है, कहीं से एक चिंगारी ढूंढ लाओ दोस्तों, इस दिए में तेल से भीगी हुई बाती तो है, इस दिए में तेल से भीगी हुई बाती तो है. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब हे आपल्याला संबोधित करणार आहेत. खऱ्या अर्थानं भाषणाला सुरुवात होण्या अगोदर आवर्जून आदरणीय भैया साहेबांविषयी 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात की झोपडीत राहतो पण ताजमहालाची अपेक्षा करणार नाही, झोपडीत राहतो पण ताजमहालाची अपेक्षा करणार नाही. आणि उगवत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की त्या झोपडीचा ताजमहल केल्याशिवाय राहणार नाही, त्या झोपडीचा ताजमहल केल्याशिवाय राहणार नाही. असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब हे आपल्याला संबोधित करीत आहेत. लातूर जिल्हा परिषद, रेणापूर पंचायत समिती, सार्वत्रिक निवडणूक 2026, खरोळा जिल्हा परिषद गट, खरोळा पंचायत समिती गण, कारेपूर पंचायत समिती गण येथील काँग्रेस आघाडीचे उमेदवार, खरोळा येथील जिल्हा परिषदेसाठी सौभाग्यवती रुपाली विलास भोसले, खरोळा पंचायत समितीसाठी सौभाग्यवती दैवशाला संजय राऊतराव, कारेपूर पंचायत समितीसाठी सौभाग्यवती संगीता बालाजी काळे यांच्या प्रचारार्थ या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले शेख अब्दुल करीम साहब, यशवंतराव पाटील जी, सर्जेराव मोरे जी, अनंतराव देशमुख जी, धनंजय देशमुख, प्रमोद जाधव, विश्वासराव देशमुख जी, लाला साहेब चव्हाण जी, बालाजी कदम, शिवराज सपताळ, समत पटेल, धनराज देशमुख, प्रदीप राठोड, शंकरप्पा येरोळे, राजाभाऊ उकरडे,
संजय राऊतराव, विलास भोसले, सुदाम राऊतराव, प्रशांत माने, प्रवीण माने, प्रदीप गौंड, विलास टमके, शब्बीर शेख, बालाजी काळे, बालासाहेब आडतराव, हरिभाऊ गोडबर्ले, बाळासाहेब करबोडे, आनंद राऊतराव, मनचक राऊतराव, जितू राऊतराव, श्रीखंडी हरवाडीकर, सूत्र संचालक दुर्गा प्रसाद मोटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, खरोळा जिल्हा परिषद गट, खरोळा पंचायत समिती गण, कारेपूर पंचायत समिती गण येथून मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. निवडणुका लागल्यापासून जिल्हाभरात प्रचार सुरू आहे. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये मी जाऊन आलो. रेणापूर तालुक्यातल्या खरोळा येथील प्रचार सभेला उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय. खरोळ्यामध्ये अनेकदा मी आलो. खरोळ्यामध्ये अनेक प्रचार सभा झाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये मला काँग्रेसची हवा जाणवते. रेणापूरमध्येही मला काँग्रेसची हवा जाणवते. आणि यशवंतराव पाटलांना मी सांगू इच्छितो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सात तारखेला मतदान होईल. 9 तारखेला निकाल लागेल. रेणापूर तालुक्यातल्या 4ही जिल्हा परिषदेच्या जागावर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. आता इथं आपण चर्चा फक्त करायची ती मताधिक्याची. लालासाहेब चव्हाण मला सांगत होते की खरोळा आमच्या पुढे जात आहे का काय. चर्चा हीच आहे. पोरेगावचं मताधिक्य किती, पाडगावचं किती, खरोळ्याचं किती, आणि चौथी जागा कोणती, कामखेडा. कामखेड्याचे मालकच इथे. यशवंतराव पाटलांनी सांगितलं, भारतीय जनता पक्षाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसायची आहे. भारतीय जनता पक्ष हेही विसरलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची मैत्री
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एक भाष्य मला अजूनही आठवत आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असं म्हणाले होते की मित्र असावा तर गोपीनाथराव मुंडेंसारखा. निखळ मैत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये राहिले आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. याच तालुक्यामध्ये सभा झाली होती. आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब इथं एका सभेच्या निमित्तानं एकत्र आले होते. हो ना, मग तालुका मी म्हटलं. जॅकेट सुद्धा सारखं घालून आणते दोघांनी. बघा, ही आठवण आहे. ही कशी पुसणार? बघा, अहो रवींद्र चव्हाणाला हे काही माहितच नाही. बरं, रवींद्र चव्हाण बोलले ते बोलले, पण भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यानं सुद्धा त्याचा खेद व्यक्त केलेलं मी ऐकलेलं नाही. तुम्ही ऐकलं का मला माहिती आहे, मी वाचलंय नाही. खेद खंत व्यक्त नाही केली. ते तुम्हाला खाली बसून बोलता येतं, मला इथे उभं राहून बोलता येतं. ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची भूमी आहे. मी बाबळगावला जन्मलो, तुम्ही खरोळ्याला जन्मला, पण ही भूमी ही एक आहे. तुम्ही आम्ही भूमिपुत्र आहोत आणि या भूमीला न्याय देण्याचं काम, या भूमीचा उद्धार करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. मी असं म्हणालो होतो ते चुकीचं होणार होतं. काय होतं इथं? बरं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जसा लातूर तालुक्याला न्याय दिला तसाच रेणापूर तालुक्याला न्याय दिला. मांजरा नदीवर बराज उभे केले, रेणा नदीवरही बराज उभे केले. दुजाभाव कधी केला नाही. नाही तर अलीकडे तुम्ही बघता लोकप्रतिनिधी सगळं गबाळ आपल्या आज मांजरा नदीमुळं लातूर तालुका आणि रेणा नदीमुळं रेणापूर तालुका चित्र बदललं. यशवंतराव पाटलांनी सांगितलं, हा येतो त्याच्यावर, थांबा. महाराष्ट्रामध्ये 3,000 रुपयाहून अधिक उसाला भाव देणारे मराठवाड्यातले फक्त 8 कारखाने का 6 आणि 6च्या 6 मांजरा परिवारातले. आता नाना म्हणत असतील मी असताना का नाही दिला. कुठे आहेत नाना? आता उसाला भाव मिळाल्यानंतर सामान्य माणूस काँग्रेसचा भाव कमी होऊ देणार नाही. आज या तालुक्यामध्ये मी येत असताना रस्ते पाहिले. हे रस्ते
धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार असताना त्यांनी पाठपुरावा केला आणि या सगळ्या कामांना मंजुरी दिली. या तालुक्यामध्ये सर्जेराव मोरे आपण एक सभा घेतली होती, ती इथंच घेतली होती. अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री विश्वजित कदम, कृषी राज्यमंत्री आदरणीय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, उल्हास दादा पवार, मी इथं आलो होतो आणि या सगळ्या रस्त्याच्या जाळ्याचं भूमिपूजन आपण त्या वेळेला केलं, तुमच्या साक्षीनं केलं. आणि आज त्या रस्त्याचं जाळं इथं विकसित होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि येताना जो रस्ता मी पाहिला त्याचा दर्जा सुद्धा उत्तम आहे. आणि काँग्रेसच्या काळामध्ये जी कामं होतात ती टिकाऊ होतात, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. यशवंतराव पाटलांनी सांगितलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या भागाचा एवढा विकास केला की आता इथं पाझर तलाव, साठवण तलाव एखादा आता करायचं असेल तर जागा शिल्लक नाही. 100% सिंचनाच्या योजना या तालुक्यामध्ये राबवण्याचं काम काँग्रेसनं केलं. आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये. विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी काय आश्वासन दिलं होतं? शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. झालं का? कोणत्या तोंडानं हे मतं मागतायत? याचा विचार आपण केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2दा कर्जमाफी झाली आणि दोन्ही वेळा काँग्रेसने केली. दुसऱ्यांदा तर मीच मंत्रिमंडळामध्ये होतो 2019 साली. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलबजावणी सुरू केली. त्या अगोदर देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग, देशाचे कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब, हे असताना 70,000 कोटी रुपयाचं कर्ज भारतातल्या शेतकऱ्यांचं माफ केलं. तेही काँग्रेसने केलं. आणि म्हणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. आज यशवंतराव पाटलांनी लातूरातल्या कारखान्याचा विषय छेडला. तेलबियाचे कारखाने, डाळीचे कारखाने, तेलबिया लातूरमध्ये या कारखान्यांना आता आफ्रिकेतून येत आहेत. आपल्या तर जातच आहे पण आफ्रिकेतूनही येत आहेत. आणि आफ्रिकेतून येत असल्यामुळं तुमच्या तेलबियाला भाव नाही, म्हणजे सोयाबीनला भाव नाही. सोयाबीनची शेती आता न परवडणारी झाली आहे. काँग्रेसचं सरकार दिल्लीमध्ये असताना कधी आफ्रिकेतलं तेलबिया इथे येत नव्हत्या. निर्यात आयात धोरण काँग्रेसनं नेहमी शेतकऱ्याच्या हिताचं निश्चित केलं. आज लातूरमध्ये डाळ मिल आहे. आपल्या डाळी इथून रास झाली की त्या डाळ मिलमध्ये जातात. पण आता कॅनडा, ऑस्ट्रेलियावरून सुद्धा आता डाळी इथे येतात. त्यालाही भाव नाही. सोयाबीनला भाव नाही, उडदाला नाही, मुगाला नाही, हरभऱ्याला नाही,
कापसाला नाही, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव याचा कायदा तयार करा म्हणून राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला, तरीही भारत सरकार त्याच्यामध्ये कुठलेही पावलं उचलत नाही. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. महाराष्ट्र सरकार सोयाबीनची हमी भावानं खरेदी करायची जेव्हा वेळ येते तेव्हा काय सांगितलं जातं तुम्हाला खरेदी केंद्रावर? ते तर सुरूच होत नाही वेळेवर. तुम्ही गेलात तर तिथं माणूस नाही. मग कधी सुरू झालं तर सांगतात बारदाना नाही, या 4 दिवसात. आणि मग तिथं पोत्यांची रांग लावावी लागते. मग हे या शेतकऱ्याचा माल, मग त्याच्यानंतर ह्या शेतकऱ्याचा, मग ह्या शेतकऱ्याचा. आठवडे महिने तो माल तिथंच उभा राहतो, त्याचं वजन होत नाही, माप होत नाही. अशी हेळसांड झालेली सुद्धा शेतकऱ्यानं अनुभवलेली आहे. आणि मग हा कसला कारभार आहे? सत्ताधाऱ्यांचे आमदार मिरवतात, करता काय तुम्ही? शेतकऱ्यांना न्याय देण्याची भाषा तुम्ही बोलता, शेतकऱ्याच्या शेतीमालाला तुम्हाला भाव देता येत नाही. याचाही विचार या निवडणुकीमध्ये आपल्याला करावा लागणार आहे. खरं म्हणजे जाहीरनामा इथं काँग्रेसनं प्रसिद्ध केलेला आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण याचा विकास कसा करणार हे देखील याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. विलास भोसले तसे अनुभवी आहेत. आर्वीमध्ये त्यांनी माझ्या समवेत काम केलंय. आर्वी या गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. आणि आज ते इथून निवडणूक लढवत आहेत. मी आपल्याला या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो की हे जे सगळे मुद्दे विलास भोसले आणि त्यांच्या सहकार्याने, मग राऊतराव काळे, हो ना, यांनी जो शब्द दिलेला आहे तो 100% ते पूर्ण करतील ही खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो. याच्या पलीकडे जाऊन म्हणजे हे सगळं तर ते करतीलच, पण एवढं वाचायला आपल्याला वेळ कुठं आहे का? हे एवढं विलास लोक एवढं वाचत नाही. होय, एवढं वाचायला वेळ आहे आपल्याला. आणि म्हणून हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे ठळक. म्हणजे ही बातमी, न्यूज, ही ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज वाचायला वेळ आहे आपल्याला. शिक्षण, शेती व शेतकरी प्रश्न, महिला सबलीकरण, पायाभूत सुविधा, पाणी प्रश्न, आरोग्य व्यवस्था या क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार आहोत. आणि मी देखील माहिती घेतली इथे काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत. मला सुद्धा काही मुद्दे या ठिकाणी नागरिकांनी, ग्रामस्थांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखाना ते दत्त मंदिराकडे जाणारा रिंग रोड अर्धा झालाय, तो पूर्ण करा.
खरोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करा. कारेपूर येथील जल जीवन मिशनचे काम निकृष्ट झाले आहे. अद्यापही नळाला पाणी आलेलं नाही. त्याच्यामध्ये उचित कारवाई करा. बाळू मामा मंदिराचे सभागृह बांधकाम करा. खरोळा सर्कल मधले उर्वरित पाणंद व शेत रस्ते करा. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसतात, औषधही उपलब्ध नसतात. डॉक्टर आणि औषध हे उपलब्ध करा. आणि खरोळा या गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते नादुरुस्त झालेत, ते रस्ते दुरुस्त करा. अशा मागण्या सुद्धा आमच्याकडं या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या आहेत. खरं म्हणजे मला आठवतंय महाविकास आघाडीचं सरकार असताना जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो आणि प्रास्ताविक करत असताना देशमुखांनी सांगितलं 20-1 कोटीचा निधी या गावाला आपण मंजूर केला. लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख असताना जिल्ह्यातला जो निधी येत असत त्याचं झुकतं माप हे लातूर ग्रामीणला आम्ही दिलं. हे देखील मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते. कदाचित लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये कमी पैसा गेला असेल, त्या तुलनेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त पैसा आम्ही देऊ शकलो, हे देखील मला आपल्याला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि हा जो पैसा आला तो भ्रष्टाचार विरहित, कुठेही कमिशन नाही, टक्केवारी नाही. आणि आमच्या भोवती तुम्हाला कधी गुत्तेदार दिसणार नाही, हे लक्षात घ्या. कार्यकर्त्याच मवाळ दिसेल आमच्या अवतीभोवती. त्यामुळे सत्ताधाऱ्याचे जे आमदार आहेत ते आमदार राहिलेतच कुठं, ठेकेदार झाले. यांच्यापासून सावध राहा. दिल्ली मुंबईहून जो निधी तुमच्यासाठी येईल तो लातूर जिल्हा परिषद रेणापूर पंचायत समितीमध्ये येईल आणि तिथून तो निधी तुमच्या दारापर्यंत आणण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आपल्या पुढं हजर झालेले आहोत. आणि जिल्हा परिषदेचा कारभार आता आम्ही या पुढच्या काळामध्ये असा चालू की तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये जायची गरज नाही, पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम काँग्रेस आघाडीच्या वतीनं होईल. हा शब्द मला आज आपल्याला या निमित्तानं द्यावासा वाटतो. खूप करण्यासारखं आहे शेतीमध्ये, शिक्षणामध्ये. विलास भोसलेंचं मी भाषण ऐकलं, त्यांनी अतिशय उत्तम शब्दामध्ये या ठिकाणी मांडणी केली. तुमच्यासाठी ते काय करणार आहे, नव्या दमाचा गडी आहे, त्याला संधी दिली पाहिजे. खरोळ्याचा तर चेहरा मोहरा ते बदलतीलच, पण खरोळा पंचकृषीला सुद्धा न्याय देण्याचं काम भोसले, राऊतराव आणि काळे करतील, ही खात्री मला तुम्हाला द्यायची आहे. या गटातल्या ज्या शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, त्या कशा सशक्त होतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आज आपले मुलं मुली शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. यासाठी हा सगळा खटाटोप आहे. भारतीय जनता पक्षाकडे 10 वर्ष सत्ता आहे, दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये. जिल्हा रुग्णालय त्यांना 10 वर्षामध्ये उभं करता आलं. मी पाठपुरावा करतोय त्याचा.
पालकमंत्री असताना शेती महामंडळाची जागा नांदेड रोडला आपण घेतली, त्या जागेचा ताबा दिला, तिथं आता जिल्हा रुग्णालयाची बांधणी सुरू होईल. तुम्हाला का नाही करता आली? आणि काय केलं तुम्ही जिल्ह्यासाठी आतापर्यंत? गबाळ हाणण्यापलीकडे तुम्ही दुसरं केलं काय? आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणायचे, विकास हा डोळ्याला दिसावा लागतो. तुम्ही काय केलं? सत्ताधारी आमदार कदाचित जिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा ते का करत नसावेत, कारण त्यांचंही रुग्णालय आहे. कशाला जिल्हा रुग्णालय जर केलं आणि सामान्य माणसं शासकीय रुग्णालयामध्ये जाऊ लागली तर यांच्या रुग्णालयात जाणार कोण? विचार करा. वैद्यकीय महाविद्यालय ती सुद्धा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची कृपा. तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि अलीकडे का लोक इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारत राहतात मला काही कळत नाही. बरं भिसेना तर नीट कोलांटी उडी सुद्धा मारता येत नाही. हो सर्जेरावला विचारा, माझ्यापेक्षा जास्त अडोको सर्जेराव. आता तुम्ही सभासदांनी बसून ठराव करा आणि पाठवा. मुख्यमंत्री झाल्याशी होणार नाही काही, तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशी. जिंदगी में एक ही उसूल याद रखना, जिंदगी में एक ही उसूल याद रखना, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. अहो भिसे सोडून गेले म्हणजे काय आम्हाला सोडून गेले नाही, ते तुम्हाला सोडून गेले हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना मोठं केलं, तुम्ही त्यांना आशीर्वाद दिले, तुम्हाला सोडून ते गेले. आणि काय नाही दिलं काँग्रेसनं? जे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खासगी सचिव म्हणून नेमलं. काय असतो खासगी सचिव तुम्हाला माहिती आहे? मुख्यमंत्र्याला त्याचंही काही नाही. आणि म्हणून अशी जी प्रवृत्ती आहे ती बाजूला सारली पाहिजे, कारण ती समाजासाठी धोकादायक आहे. हे मी जरी नाही बोललो तर हे चर्चेतले विषय आहेत का नाही निवडणुकीच्या? चर्चेतले विषय आहेत. बरं लातूर शहरामध्ये ज्यांचं येणं जाणं आहे त्याने हात वर करा बरं. लातूर शहरात ज्यांचं येणं जाणं आहे, लातूर शहरामध्ये तुमचं किंवा तुमच्या पाहुण्याचं घर आहे अशाने हात वर करा बरं. यशवंतराव हे माझे माणसं दिसत आहेत, तुमचे कुठे आहेत? तुमचे कुठे आहेत? तुमच्या आशीर्वादानं लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकावला. लातूर जिल्ह्यावर सुद्धा आता काँग्रेसचा झेंडा फडकवायला सज्ज राहा. माय माऊलीनो, काय म्हणते खरोळा? लाडक्या बहिणीने हात वर केले बरं का.
लाडक्या बहिणीने हात वर करा बरं. हा, आता मी तुमचा लाडका भाऊ आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ, लाडका भाऊ लाडकी बहीण. तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी पुसण्याचं काम महायुती सरकारचं चाललेलं. 2100 रुपये देतो म्हणाले होते की नाही, काय झालं? का देत नाही? योग्य वेळी. बरं, तुम्हाला सुद्धा एवढी तसदी ते देतात. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते येत असतील, धमकवात असतील तुम्हाला, मतदान नाही केलं तर पगार बंद करू किंवा लाभ बंद करू, येतात की नाही? माझं नाव सांगा, कसं बंद होतं मी बघतो. आणि सर्जेराव एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार आहेत हे? झालं ना एकदा, एका ओवाळणीत एकदा ओवाळलं ना, आता किती वेळा? कुठल्याही दुसऱ्या योजनेला आता केंद्र सरकारचं आज बजेट आहे, टीव्हीवर चाललंय आता बजेट. केंद्रानं राज्यानं आता अर्थसंकल्पाला 20% कात्री लावलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे 100 रुपये येणार होते खरवण्याला, आता 80 रुपयेच येणार आहेत. का? तर यांना अर्थव्यवस्थापन देशाचं आणि राज्याचं जमलं नाही. आता आपल्या एखाद्या घरामध्ये घर चालवायचं असताना आपलं एक बजेट असतं ना घराचं सुद्धा. 4,000, 5,000, 10,000, 15,000 जे काही आपल्या प्रत्येकाचं एक बजेट असतं. त्याच्यात घराचा खर्च आपल्याला भागवायचा असतो सगळाच. उत्पन्न जर कमी झालं, कसं भागवणार? आणि म्हणून मग कात्री. मग कात्री कसं? आता सचिनला 4 चॉकलेट देत असाल तुम्ही तर 2च चॉकलेट, 2 कमी. कसं कमी खर्च कसा? काही पक्वान करायचे असतील महिन्याला 8 वेळा तर ते 4च वेळा करायचे. पाहुण्यांना बोलवायचं नाही, खर्च कसा भागवायचा? लुगडं, साडी, शर्ट, पॅन्ट जे 4 महिन्याला घेत होतो ते 8 महिन्याला घ्यायचे. कसं भागवायचं? हेच चाललेलं आहे. सोनं नुसतं बघायचं. हा, अगदी बरोबर आहे. अर्थव्यवस्था देशातली, राज्यातली बिघडत चाललेली, याचा विचार केला पाहिजे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीला निवडून का द्यायचं? कारण ही घडी नीट करायची. आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा एक मंत्र देतो. तुम्ही काँग्रेसला निवडून दिलं तरच 2100 मिळणार आहेत तुम्हाला. तुम्ही सांगून टाका त्यांना, तुम्ही वर्षभर आम्हाला नुसतेच गाजर दिले, आता काँग्रेसला आम्ही देणार. राहुल गांधीने तर काय सांगितलं लोकसभेमध्ये, विधानसभेत 3,000 रुपये देणार म्हणून महिन्याला राहुल गांधी. आता 1500 चे 2100 आम्हाला निवडून दिलं की 2100 मिळतात आणि पुन्हा आम्हाला निवडून दिलं की 3,000 मिळतात. सर्व धर्म समभाव, इथं अल्पसंख्याक समाज सुद्धा आहे. त्यामुळे विलास भोसले तुम्हाला इथं शादीखाना, कब्रस्तान आणि अल्पसंख्याक बहुल ज्या वस्त्या आहेत तिथं सुद्धा तुम्हाला राज्याचा आणि केंद्राचा निधी तो खेचून आणावा लागेल आणि अल्पसंख्याक बहुल वस्त्यांचा सुद्धा विकास करावा लागेल. त्यांना विसरता कामा नये. मागासवर्गीय वस्त्या आहेत, भटक्या विमुक्तांच्या वस्त्या आहेत. आमचे अनवले इथं आलेले, अनवले रामराम करा. हे प्राध्यापक सुधीर अनवले
आता रिटायर्ड झालेत, भटक्या विमुक्तांचे नेते आहेत. आणि इथं सुद्धा ज्या काही भटक्या विमुक्तांच्या वस्त्या आहेत त्याला सुद्धा आपल्याला न्याय द्यावा लागेल. गावगाडा पुढे घेऊन जायचा. 12 बलुतेदार यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हे सगळं काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये होईल. याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. खरोळा आहे तसं मोठं गाव आहे. आता किती आहे मतदान? 6,500. पुढे आहे. बाबळगावचं 5,500 आहे, तुमचं 6,500 आहे. ते माहिती आहे की मला. तुम्हाला जेवढं त्यांचं माहित नाही तेवढं मला माहिती आहे. आता काय लातूर शहराचं झालं, कौन बनेगा महापौर झालं. आता विलास साबदे आले का आपले गटनेते? कुठे आहेत? अहो तुम्ही तिथं असं गट नेता, तिथं इकडे या, राम राम करा सगळ्याला. काय कमाल आहे. या 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 विलास विजय साबदे या वर पुढं. विजय कुमार हनुमंतराव साबदे हे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे गटनेते आहेत. 43 जे काँग्रेस पक्षाचे निवडून आले त्याचे हे नेते आहेत. बसा. आणि निवडणूक प्रभारी म्हणून खरोळ्याला त्यांना नेमलंय आता साबदेना. त्याच्यामुळं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कुठलंही तुमचं एखादं काम असेल तर कुणाला धरायचं हे तुम्हाला, त्यांना हे येतील तुम्हाला कामं करायची सगळ्याची. कोणाचं बांधकाम परवाना असतो, काहीतरी ना हरकत असते वगैरे वगैरे. एखादा गुत्त सुद्धा कोणाला हवा असेल तर बघा. कौन बनेगा महापौर आता चर्चा सुरू आहे. काही दिवसात तुम्हाला सांगतो आम्ही लातूरचा महापौर कोण आहे ते. कौन बनेगा जिला परिषद का अध्यक्ष, कौन बनेगा जिला परिषद का उपाध्यक्ष, कोण आहे कोण. वाह, थँक्यू. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री आहे. आणि जिल्हा परिषदेचा सभापती म्हणजे जिल्ह्याचा मंत्री आहे. एवढं लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाला सुटलंय? सर्वसाधारण महिला. खरोळा जिल्हा परिषदेत गट कशाला सुटलाय? तुम्हाला कळतंय? बरं, जिल्ह्यामध्ये 15 सर्वसाधारण महिला गट आहेत. 15. मग आता जिल्हा परिषद अध्यक्षपद जर आपल्याला हवं असेल तर काय करावं लागेल? काय करावं? जिल्ह्यामध्ये 15 जिल्हा परिषदेचे ज्या महिलाचे प्रवर्ग आहेत तिथून ज्या काँग्रेसच्या महिला उमेदवार उभ्या आहेत त्या महिला उमेदवारांमध्ये आपल्याला खरोळा जिल्हा परिषदेच्या आपल्या काँग्रेसच्या उमेदवार रुपाली विलास भोसले यांना सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला द्यावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला मी आता गुपित सांगितलं. आम्ही जेव्हा चर्चेला बसू निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संजयराव, यशवंतराव, लालासाहेब, प्रमोद, तर तिथे ही चर्चा होईल. काय करायचं, कसं करायचं, कोणाला द्यायचं. तर हे एक त्याच्यामध्ये
एलिजिबिलिटी क्रायटेरिया पटलं का? सगळ्यात जास्त मताधिक्यानं आपल्या उमेदवार निवडून आल्या पाहिजेत. मग जिल्ह्याचं मुख्यमंत्री पद तुमच्याकडे धावत पळत येईल. आता हे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे केलं पाहिजे आणि मतदारांनी आशीर्वाद दिले पाहिजे. 4 दिवस अजून आहेत. जीवाचं रान करा, प्रत्येकाला भेटा, रुसवा फुगवा दूर करा. इथं मला चिठ्ठी आली आणि चिठ्ठी देणारा हुशार आहे. सगळं मीच करावं म्हणतात. यावं, प्रचार करावा, भाषण करावं, तिकीट द्यावं आणि पुन्हा इथं येऊन गावातले सर्व गट तट यांना एक करा असं मला सांगताय. त्यामुळं आता हे गट तट बाजूला ठेवा. अजितदादा पवार आपल्यात अकाली निघून गेले. त्यानंतर बारामतीमध्ये काय चर्चा आहे तुम्हाला माहितीये. 2012 साली आदरणीय विलासराव देशमुख साहेब अकाली निघून गेले. त्याही वेळेला काय चर्चा होती हे आपल्याला माहितीये. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब अकाली निघून गेले. त्याही वेळेला काय चर्चा होती तुम्हाला माहितीये. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की सर सलामत तो पगडी 50. काँग्रेस लातूरमध्ये सुरक्षित राहिली पाहिजे आणि म्हणून मग हे गटतट चालत राहतं. खरं म्हणजे यशवंतराव पाटील आपल्याला आता पक्षामध्ये एक विभाग नवा सुरू करावा लागेल. गट तट निवारण आघाडी. काय करायचं? एक विभागच करावा लागेल. त्याला एक प्रमुख करावा लागेल. ज्याचे जास्त गट त्याला त्याचा प्रमुख करायचा आणि मग हे गट तट हे थोडे आता आपण बाजूला ठेवले पाहिजेत. शेवटी आपण आपल्या मातीसाठी मतदान करणार आहोत आणि म्हणून गट तट हे सगळे बाजूला सारून लातूर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान करायचं. या परिसरामध्ये यलम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे का? यलम समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये नेण्याचा ऐतिहासिक निर्णय हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना केला. विजयकुमार साबदे आता हे यलम समाजाचे लातूर शहराचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून यलम समाजाने तर भक्कमपणे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विचाराबरोबर राहिलं पाहिजे. कारण आज यलम समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये घेतल्यामुळं त्यांच्या अनेक मुला मुलींना न्याय मिळाला, ऍडमिशन मिळालं, नोकरी मिळाली. आज अनेक सरकारी पदावर यलम समाजाचे आमचे बांधव आहेत. अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यलम समाजाच्या मुलं हे देखील तिथं शिक्षण घेत आहेत. हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. एवढंच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना 70-30चा कोटा. काल परवा एक बातमी आली वैद्यकीय प्रवेशात मराठवाडा अव्वल. ही 8 दिवसापूर्वीची बातमी. नाही महाराष्ट्राची बातमी. महाराष्ट्राची बातमी आहे आणि त्यात असं म्हटलंय की वैद्यकीय प्रवेशात मराठवाडा अव्वल. आता याचं गुपित तुम्हाला मी सांगतो. तुमच्या आशीर्वादाने जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री होतो, सांस्कृतिक कार्य मंत्री असताना पानगावच्या
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्य स्मारकाला विभागीय स्मारकाचा दर्जा आम्ही मिळवून दिला आणि त्याचं कामही आम्हाला या पुढच्या काळामध्ये आणखी जसं हिंदू मिल मध्ये काम सुरू आहे त्याच धर्तीवर पानगाव चैत्य स्मारकाच्या सुद्धा कामाचा आराखडा आम्ही तयार करणार आहोत. 70-30 कोटा होता. लातूर मंडळाच्या बाहेर जर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एखाद्या लातूरच्या विद्यार्थ्याला प्रवेश हवा असेल तर 30% जागेमध्येच अर्ज करावा लागेल. त्याच्यात मग गुणवत्ता यादी आणि त्याच्यात नंबर लागायचा. आम्ही काय केलं? रद्द केलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना मी जेव्हा सचिवाला विचारलं की माझ्याकडे लोक आले 70-30 हा कोटा रद्द करायचा आहे, त्यांना बोलावलं आणि त्यांना विचारलं काय राहिलंय, कशामुळे थांबलंय, तर ते असं म्हणाले की कोर्टामध्ये प्रकरण आहे. किती वर्ष झाले? ते म्हणले 15-20 वर्ष झाले, तारखा लागतात, सुनावणी होत नाही. मी म्हणलं कोर्टाने काय सांगितलंय? कोर्टाने तसं काही सांगितलेलं नाही. ज्यांनी कोणी दावा केलाय ते सगळे दावे एकत्रित करून सुनावणीसाठी प्रलंबित आहे. मग कोर्टाने शासनाला काही आदेश करू नका असं काही सांगितलंय का? ते म्हणून तसंही सांगितलं. मग त्यांना मी असं म्हणालो की मंत्री म्हणून जर मी तुमच्याकडनं ती फाईल मागवली आणि जर मी हा कोटा 70-30 रद्द केला तर काही कोर्टाचा अवमान होईल का? ते म्हणाले नाही होणार. म्हणजे फक्त निर्णय घेण्याचीच वेळ होती. मग ती फाईल मागवली, सचिवांना बोलावलं, तो 70-30 कोटा रद्द केला, निर्णय घेतला, विधिमंडळामध्ये मांडला, लोकांना कळवला. कोर्टातलं प्रकरण आपोआप काय म्हणतात त्याला खारिज झालं. आणि आता महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आता आपल्या विद्यार्थ्यांना 100% जागावर आता अर्ज करता येतो. आणि या वर्षी जे प्रवेश झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये आहे. जिल्हा लातूर विद्यार्थ्यांची संख्या किती? 1276. जिल्हा मुंबई विद्यार्थ्यांची संख्या किती? 826. जिल्हा नागपूर विद्यार्थ्यांची संख्या 550. जिल्हा संभाजीनगर विद्यार्थ्यांची संख्या 519. लातूर किती? 1276. MBBS डॉक्टर आणि BAMS आयुर्वेदिक डॉक्टर जिल्हा लातूर विद्यार्थी संख्या 1472. जिल्हा पुणे विद्यार्थी संख्या 649. अकोला 472 आणि लातूर किती? 1472. ही किमया तुमच्या आशीर्वादानं आपण आपल्या मातृभूमीसाठी करू शकतो. हे सगळं कशासाठी करायचं? तुमच्यासाठी करायचं. तुमचे मुलं मुली उद्या डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, MBA हे झाले पाहिजे. जिल्हा बँकेने सुद्धा उच्च शिक्षणासाठी आता परदेशात जायचं असेल तर अर्थपुरवठा जिल्हा बँक देते. आपल्या मुलीला अमेरिकेला जायचंय, इंग्लंडला जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय, जपानला जायचंय, दुबईला जायचंय, कुठेही तुम्हाला आता जिल्हा बँक अर्थपुरवठा देते. प्रमोद जाधव इथं आहेत. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.
0% व्याज दरानं शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देणारी एकमेव बँक. यशवंतराव तर म्हणाले महाराष्ट्रामध्ये, असं नाही जगामध्ये, भारतात नाही महाराष्ट्रात नाही जगामध्ये एकमेव बँक आहे लातूर जिल्हा बँक. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी ही किमया करून दाखवली आणि जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांनी हा कायापालट करून दाखवला. आणि अशा नेत्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जे काम करतात त्यांच्या पाठीशी जर आपण नाही उभे राहिलो तर मग काय होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही. मराठवाड्यात कोच फॅक्टरी सत्ताधारी आमदारांनी काय सांगितलं, 50,000 नोकऱ्या देणार. जिल्हा क्रीडा संकुलावर सभा घेऊन सांगितलं. आता 50,000 लोक जर लागले असले तर खरोळ्यातले एक तरी असेल की. हात वर करा बरं. मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये कोणाला हाताला काम मिळालंय खरोळ्यामध्ये? एकही नाही. 50,000 जर नोकऱ्या तुम्ही दिल्या असतील असं तुम्ही सांगता, एकही नाही खरोळ्यात, एकही नाही. बरं, मांजरा परिवारामध्ये या भागातले जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचा ऊस जातो त्यांनी हात वर करा बरं. बघा, हा फरक आहे काँग्रेसमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये. शेतीमध्ये क्रांती काँग्रेसने केली, शिक्षणामध्ये क्रांती काँग्रेसने केली आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये आणखी खूप काम करायचं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून महिला बचत गटांना आम्हाला मदत करायची आहे. आर्थिक भांडवल तुम्हाला उपलब्ध करून द्यायचंय, फिरता निधी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे. तुम्ही ज्या वस्तू तयार करता त्याला बाजारपेठ आम्हाला मिळवून द्यायची आहे. ग्रामीण भागातला आमचा मतदार आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे ही आमची धारणा आहे. सुशिक्षित बेकार याला आम्हाला कसं कुशल करता येईल यासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विलास भोसले आपल्याला काही कार्यक्रम आखावे लागतील. कुशल कसं करता येईल, कौशल्य विकास कसा करता येईल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं. आणि अलीकडे भ्रष्टाचार तर किती वाढलाय. आता शेतकऱ्याला गोठा हवा असेल तर इथं किती चाललंय तुमच्याकडे सुद्धा. गोठा पैसे द्या, शेततळ पैसे द्या, घरकुल पैसे द्या, शिलाई मशीन पैसे द्या, सायकल पैसे द्या, विहीर पैसे द्या. बघा, हे सगळं विलास भोसले आपल्याला बंद करायचंय. सामान्य माणसाला कुठलाही आर्थिक भार त्याला सोसावा लागू नये. आज महायुतीच्या राजवटीमध्ये शासकीय दप्तरांमध्ये लाल फितीमध्ये सामान्य माणसाची पिळवणूक होते. कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही. हे सगळं बंद झालं पाहिजे. या भागामध्ये ज्यांना कबाले नाहीत त्यांना कबाले सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलणार आहोत. अनेक शासकीय जमिनी आहेत, गायरान आहेत, तिथं अजूनही 8चा उतारा अनेकांना मिळालेला नाहीये. त्याच्यामध्ये सुलभ धोरण स्वीकारून
राज्य सरकार केंद्र सरकारची मान्यता घेऊन आमच्या सामान्य ग्रामस्थाला त्याचा 8चा उतारा आम्हाला कसा देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. नाहीतर त्याला योजना देता येत नाही, घरकुल देता येत नाही, रस्ता करता येत नाही, विजेचं कनेक्शन देता येत नाही. हे सगळं जर करायचं असेल तर कामाची माणसं तुम्हाला निवडून द्यावी लागतील. काम करणारी माणसं. कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्हीच तुमच्या मदतीला होतो. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते घराचे दार बंद करून बसले होते, कारण त्यांना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं घर के बाहेर मत निकलना. हा, नाही निघाले ते बाहेर. सामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम काँग्रेसनं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये या परिसरामध्ये मी येऊन गेलो. तुम्ही तरी घरात होता, पण मी पालकमंत्री म्हणून अनेक या रुग्णालयांमध्ये कुठं खाटा आहेत, कुठं ऑक्सिजन नाही, कुठं डॉक्टर आहे, काय औषधं पाहिजेत. रक्तदान सुद्धा आपण घेतलं, कारण त्या काळामध्ये रक्ताची आवश्यकता होती. आणि लातूर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनमुळं एखाद्याचा मिळालं नाही म्हणून मृत्यू झाला असा एकही उदाहरण नाही. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आम्ही करू शकतो. आज अतिशय उत्तम सभा या ठिकाणी संपन्न होते आणि मला खात्री आहे की तुम्ही काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि कुठल्याही दडपशाहीला कृपा करून बळी पडू नका. आता पुन्हा एक चिठ्ठी आली आहे. यशवंतवाडी येथील साहेबराव दत्तोबा चव्हाण यांचा शेत रस्ता अडवला आहे आणि स्थानिक आमदार यांनी निकाल दिला आहे. धमकावलं जातं, अधिकाऱ्याला धरून सामान्य माणसाची पिळवणूक केली जाते. अरे अशांच्या पाठीशी आपण उभं राहायचं? त्या रस्त्याला काही रंग आहे का? राजकारण निवडणुकीपुरतं, निवडणूक झाल्यानंतर समाजकारण. सत्ताधारी हे समजून घेत नाही. म्हणजे दिवा सुद्धा एखाद्या ठिकाणी जर लावायचा असेल तर त्या घरावर झेंडा कोणाचा हे बघतात. असं कसं चालेल? आम्ही तर आहोत, कोणी काँग्रेसमध्ये, कोणी भाजपमध्ये, कोणी राष्ट्रवादीमध्ये, कोणी शिवसेनेत आहे, पण तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिलंय मतदाराला. हे कृपा करून सहन करू नका. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे की जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी तुम्ही आमची साथ द्या. येणाऱ्या काळामध्ये या परिसराचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यशवंतराव पाटलांनी आठवण करून दिली की फार पूर्वी काँग्रेसला इथून निवडून दिलं होतं. कोणतं साल होतं ते? नाही, शेवटचं कधी निवडून दिलं होतं? 92 नंतर 2002 तेव्हा नाही आला. 2002 त्याच्या आधी कोण होतं? कोणत्या साली? 95. नाही 92 ला अध्यक्ष होते काका. 92 ला सुधाकर होते.
आणि मग 97ला गणपतराव ताते, हा 97ला, आणि मग 2002 पासून नाही, बरोबर आहे का? मग आता काय वर करा हात. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया साहेब. नक्कीच